आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। मी फेरोज मनियार। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। लोहा शहरात आर्या वैश्य महिला मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांती निमित्त लोहा शहरातील नगरेश्वर मंदिर येथे हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमासाठी शहरातील व परिसरातील महिला मोठ्या संख्येने नगरेश्वर मंदिर येथे येत आहेत। हे दृश्य आपण प्रत्यक्षात पाहू शकता। आर्या वैश्य महिला मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम गेल्या 10 वर्षापासून घेतला जातो। या कार्यक्रमानिमित्त नगरेश्वर मंदिर येथे तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा प्रकारची आकर्षित रांगोळी आपण पाहू शकता। महिला मंडळ लोहा जिल्हा नांदेड यांच्यातर्फे दरवर्षी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो। हा सण म्हणजे केवळ देणं घेणं नसून हा एकमेकांना प्रेम देणं आणि घेणं। तिळात जी स्निग्धता आहे ती प्रेम आणि साखरेची जी गोडी आहे ती गोडी या सर्वांमध्ये राहावी, एकमेकांमध्ये स्नेहभाव राहावा, एकमेकाला आनंदित राहावं आणि सहकार्याची भावना असावी या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आम्ही ठेवतो। या कार्यक्रमाला सर्व महिला आर्यवैश्य महिला सहभागी होतात। आमच्या या मंडळाच्या अध्यक्षा सो मंदाताई बंडेवार आहेत आणि आम्ही सर्व महिला यामध्ये सहभागी होतो। हे आमचं 10वं वर्ष आहे। आणि वाण म्हणून तुम्हाला काय देता? वाण म्हणून आम्ही दरवेळेस वेगळी वस्तू ठेवतो आणि दूध वगैरे ठेवतो आणि गृहोपयोगी अशी वस्तू देतो, जेणेकरून ती वस्तू ती महिला घरी गेल्यानंतर टाकून देणार नाही, ती आपल्या किराणामध्ये टाकेल आणि ती आपल्या उपयोगी येईल अशी वस्तू आम्ही देत असतो दरवर्षी। यांच्यातर्फे हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे। यामध्ये सगळ्या महिलांना उत्साहाने सहभागी व्हावे आणि त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे। आणि यामध्ये सगळ्यांनी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर न करता गृहोपयोगी किंवा खाण्याच्या वस्तू द्याव्या ही सर्वांना याची